नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे. आज आपण आर्थिक वृद्धी आणि विकास अर्थात डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट अंतर्गत ग्रोथ मॉडेल थिअरी यावरती आपण चर्चा करणार आहोत. युनिट नंबर 7, डिटर्मिनंट ऑफ ग्रोथ, वाढीचे निर्धारक. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, that's very important part our Indian economy या other all economic concern. डेव्हलपमेंटची प्रोसेस ही खऱ्या अर्थानं प्रत्येक देशासाठी अत्यंत आवश्यक असते. वृद्धी मॉडेल मांडताना अनेक विचारवंतांनी मांडलेले जे विचार आहेत ते वृद्धीशी संबंधित, विकासाशी संबंधित असतात. आर्थिक वृद्धी आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यातील ग्रोथ मॉडेल जो आहे तो विचाराधीन किंवा विचारात घेतलेली बाब असते. यातीलच डिटर्मिनंट किंवा वाढीचे निर्देशक म्हणूया किंवा वृद्धीचे निर्धारक या अनुषंगाने आपण प्रस्तावना, वृद्धी लेखा, अकाउंटिंग, ग्रोथ अकाउंटिंग म्हटलं जातं त्याला, तंत्रज्ञान आणि वाढ, टेक्नॉलॉजी अँड ग्रोथ म्हटलं जातं, अभिसरण, कन्व्हर्सिंग, वाढीचे इतर निर्धारक, अदर डिटर्मिनंट ऑफ ग्रोथ, संस्था, भूगोल मीन्स जॉग्राफी, संस्कृती मीन्स कल्चर, मार्ग अवलंबित्व, पाथ डिपेंडन्स या अनुषंगाने काही पॉईंटचा वापर आपण आज या युनिटच्या आधारे करणार आहोत. वृद्धीच्या अनुषंगाने काही बाबी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. यातील प्रस्तावनेच्या अनुषंगाने जो बाब सांगितलेला आहे तो एकूण घटक उत्पादकता किंवा आपण त्याला उत्पादकता म्हणू शकतो. ही उत्पादकता फार महत्त्वाची बाब किंवा त्या संदर्भातील विकसनशील राष्ट्राच्या बाबतीत वृद्धीचा एक टप्पा म्हणजेच प्रोडक्शन ग्रोथ होणं याला जास्त महत्त्व दिलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक क्षेत्रात, मग ॲग्रिकल्चर असो, इंडस्ट्रियल असो किंवा सर्व्हिस सेक्टर असो, सर्व्हिस सेक्टरमध्ये ॲक्च्युली प्रोडक्शन दिसत नाही, परंतु अवेलेबल टू फॅसिलिटीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावरती असणं अपेक्षित असतं. याच फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड जर असेल तर इन्कम जनरेट व्हायला आपल्याला मदत होऊ शकते आणि याच इन्कमच्या माध्यमातून प्रोडक्शन ग्रोथ व्हायला देखील सपोर्ट होत असतो, कारण GDP मध्ये तशा अनुषंगाने वाढ होऊ शकेल. या GDPच्या ग्रोथमुळं एकूण असणारं उत्पादन जर आपल्या अर्थव्यवस्थेतलं वाढलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता ज्या दराने ते संदर्भित करते, नियोजित संसाधनामधून रोजगार निर्माण करणं किंवा एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं या अनुषंगाने या टॉपिकचं विशेष महत्त्व आपल्याला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये सांगता येऊ शकतं. वृद्धी लेखामध्ये उत्पादकता वाढली, परिणामी संसाधनाचा चांगला वापर जर वाढला तर किमती कमी होतात. औद्योगिक उत्पादने ज्यामुळे दोन्हीमध्ये मागणीत जलद वाढ होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, रॉबर्ट सोलो या विघटित अनुषंगाने इनपुट दिलेला आहे किंवा त्या अनुषंगाने वाढीच्या योगदानामध्ये उत्पादन वाढ आणि एक अविशिष्ट उत्पादकता मुदत या संकल्पनेला लोकप्रियता मिळालेली आहे. वृद्धी लेखामध्ये अकाउंटन्सी याला महत्त्व असतं किंवा अकाउंटंट आपण म्हणूया, जो अकाउंटच्या बाजूने लेखा म्हणजेच जमा आणि खर्च या दोन्ही अंगाने त्याची मांडणी केलेली असते. रॉबर्ट सोलो यांनी सांगितले की बाजारपेठेच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये असणारी दोन्हीची मागणी किंवा मागणीतला जलद वाढ जी आहे ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या अनुषंगाने विघटित झाल्यापासून इनपुट वाढीच्या योगदानामध्ये उत्पादन वाढ आणि एक अविशिष्ट उत्पादकता मुदत या संकल्पनेला लोकप्रियता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येतं. तशा अनुषंगाने कंपन्यांना रँक करण्यासाठी बेंचमार्क म्हणून वापरली जाते किंवा देश उत्पादकतेशी संबंधित जोडल्यानंतर अशा रँकिंगला विश्वासार्हता प्राप्त होते. यशाचे इतर निर्देशक जसे की रोजगार वाढ, निर्यात स्थिती किंवा संशोधन आणि विकास R&D खाजगी कंपन्यांद्वारे खर्च हे चालवले जातात. शुपिटर ज्याला उत्पादन, नवकल्पना
किंवा नवोन्मेष म्हटलं जातं, त्या धर्तीवरती स्पर्धेद्वारे जसे की नवकल्पना किंवा आधुनिकतेला या ठिकाणी स्थान दिलं जातं. हॅरॉल्ड आणि डोमर मॉडेल यांनी देखील उत्पादकता वाढ म्हणजेच इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने त्यांनी महत्त्व दिलं होतं. बाहेरील चलामध्ये किंवा बाह्य घटकाचा त्याच्यावरचा असणारा इम्पॅक्ट जो आहे तो जर जास्त झाला, चांगला झाला, तर त्याचा परिणाम किंवा त्याचे फायदे हे दिसून येतात. आंतरजात सिद्धांत हा प्रणालीमधून वाढीवर जोर देताना दिसतो. हा दृष्टिकोन एक प्रचंड प्रचलित आनंद घेताना दिसून येतो. तरी आनंद घेतेवेळी त्यातील काही त्रुटी किंवा काही कंपन्यांच्या अनुषंगाने दिले जाणारे भाग भांडवल अशांचा देखील विचार त्यात करावा लागतो. सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक नवीन माध्यम आहे किंवा कोणतेही गव्हर्नमेंट जरी आपण विचारात घेतलं तर राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने किंवा एकूण उत्पादकतेच्या अनुषंगाने सार्वजनिक दृष्टीनं R&Dचा विचार करता खर्चाला चालना देण्यासाठी किंवा डिझाईन केलेली नाविन्यपूर्ण धोरणं जी आहेत ती विचारात घ्यावी लागतात किंवा त्या विचाराधीन असू शकतात. म्हणजेच या ठिकाणी जो भाग आपल्याला या उल्लेखलेला बाब दिसून येते, हेरॉड आणि डोमर असतील किंवा नवसनातनवादी विचारवंत शुम्पिटर असतील, नाविन्याचा ध्यास आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंटला महत्त्व दिलंय. रिसर्चमध्ये खरं तर डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी मांडलेली काही पुस्तकं जी आहेत, तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी त्या रिसर्चच्या अनुषंगाने म्हणजे उपजत आपल्याकडे असणारे जे काही कलागुण म्हणूया आपण जशा पद्धतीने असतात, तसेच रिसर्च ओरिएंटेड किंवा शोधण्याची प्रत्येकाची एक जिज्ञासा, उत्सुकता, धडपड अगदी जन्मजात प्रत्येकामध्ये असते. तिला जोपासणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जर जोपासना केली तर नवीन किंवा आधुनिकपणे काहीतरी सापडेल किंवा त्या संदर्भातला वेगळा असा उपक्रम निश्चितपणे निर्माण होऊ शकतो. याच धर्तीच्या आधारावरती जसं उत्पादकतेला महत्त्व दिलेलं आहे, आधुनिकतेला किंवा नवीनमेषाला महत्त्व दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया ज्या म्हणतो आपण त्या कशा वाढू शकतील, अंतर्जात सिद्धांत जे आहेत त्याच्यात कशी वाढ होऊ शकते, त्याच्या प्रणालीमध्ये कशी वाढ होऊ शकते. दृष्टिकोन हा प्रचंड प्रचलित किंवा आनंद घेतलेला असणं अपेक्षित आहे. आनंद घेताना किंवा एक सॅटिस्फिकेशन इंडेक्स आपण त्यावेळेला म्हणतो तो समाधानकारक असणं अपेक्षित असतं. अंशतः का होईना पण त्याच्यात असणारे बदल क्षेत्राच्या अनुषंगाने खर्चाला चालना देण्यासाठी त्याची काही डिझाईन किंवा त्याची नवीनमेष किंवा नाविन्यपूर्ण धोरणं ही ठरवली जातात. त्यानंतरच त्याच्यावरच असणारं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि वाढ यावरती सुद्धा विशेष भर दिलेला असतो. श्रम आणि भांडवल जास्त प्रमाणात जर वापरलं गेलं तर त्याचा आउटपुट हे सुद्धा देखील चांगलं येऊ शकतो. कॅपिटल जेवढी असेल तेवढी ग्रोथ पहिला एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये चांगली चालना मिळते. लेबर अर्थात कुशल कामगार किंवा श्रमिक जर असेल तरी देखील त्याचा फायदा होत असतो. आम्ही बचतीच्या बाजूने विचार केला जातो या महत्त्वाच्या भूमिकेवर देखील चर्चा केली आणि गुंतवणूक तथापि उत्पादन परिस्थिती समान राहत नाही म्हणून तंत्रज्ञान सुधारते, तांत्रिक प्रगती होत असताना इनपुट एकत्र केले जाऊ शकतात. अधिक कार्यक्षमतेने समान पातळीच्या वापरातून अधिक आउटपुट मिळू शकते. पूर्वीप्रमाणेच इनपुट किंवा पूर्वी इतकेच आउटपुट तयार करण्यासाठी कमी वापर किंवा इनपुट आवश्यक असते. तंत्रज्ञान कसे महत्त्वाचे आहे या संदर्भातलं विश्लेषणात्मक माहिती किंवा मांडणी जी आहे ती या टेक्नॉलॉजीच्या ग्रोथमध्ये आपल्याला दिलेलीच आहे. तंत्रज्ञानात्मक जर वाढ झाली आणि त्या अनुषंगाने ग्रोथ होत असेल किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जर ग्रोथ होत असेल तर अर्थव्यवस्थेला एक चांगली चालना मिळू शकते किंवा त्या त्या देशाची अर्थव्यवस्था ही सक्षमतेकडे जायला मदत होते. ही सक्षमता जी आहे कोणत्याही देशाची सक्षमता किंवा विकासाचा टप्पा जो आहे तो टिकवून ठेवण्यासाठी किंवा दीर्घकाळ तो टिकवणं देखील तितकंच महत्त्वाचं असू शकतं. याचबरोबर यात काही अभिसरणाचा भाग विचारात घेतला असतो. या विभागात आपण वाढीचा दर आणि उत्पन्न पातळी यावर एक नजर टाकू शकतो किंवा त्याचा विकसनशील राष्ट्रे आणि विकसित राष्ट्रांशी असणारा एक ग्रुप त्याचा भाग या ठिकाणी हायपोथेसिस किंवा गृहीतक आपण मांडलेला आहे. या गृहीतकाच्याच आधारावरती देशाची स्थिती किंवा श्रीमंत देशापेक्षा वेगाने काही वेळेला विकसनशील राष्ट्राचा विकास होत असताना दिसून येतो. या विकासाच्या टप्प्यात दरडोई उत्पन्नाच्या अनुषंगाने काही गृहीतक विचारात घ्यावी लागतात.
दरडोई उत्पन्न जे आहे ते श्रीमंत देशापेक्षा वेगाने वाढण्याची प्रवृत्ती ही अभिसरणाच्या अनुषंगाने गृहीत धरलेले आहे. कॅचिंग अप हे देखील गृहीत म्हणून विचारात घेतलेलं आहे. यावरती 5 मध्ये किंवा प्रकरण 5 मध्ये किंवा त्या युनिट 5च्या अनुषंगाने मग आपण त्याची काही ग्रोथ थिअरीज ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आर्थिक वाढ पर्यंत किंवा भांडवल जमा करून चालते किंवा भांडवल कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची ग्रोथ कशा पद्धतीने होऊ शकते, आधारावर काही गृहीतकं किंवा सोलो ग्रोथची रचना आणि परिणाम ज्याचा एक तुम्ही एकक म्हणून 5 मध्ये अभ्यास केलेला आहे किंवा त्या युनिट 5च्या अनुषंगाने विचार विनिमय झालेला आहे. प्रति कामगार भांडवलाची ही जी इष्टतम पातळी जी आहे, जी स्थिर स्थिती आहे, जेथे उत्पादन, उपभोग आणि भांडवल स्थिर असतात किंवा मॉडेल अधिक प्रमाणात भाकीत केलेले असतात, त्या ठिकाणी त्याचा अभिसरणाच्या अनुषंगाने मांडणी केलेला आहे. कधी कधी कॅचअप वाढ म्हणून देखील विचारात घेतली जाते. संदर्भित परिणामी सर्व अर्थव्यवस्थामध्ये सरतेशेवटी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अभिसरण महत्वाचे असते. या पर कॅपिटल इन्कममध्ये किंवा दरडोई उत्पन्नामध्ये किती ग्रोथ आपण करू शकतो, त्या ग्रोथच्या अनुषंगाने काय त्याच्यात अपेक्षित आहे, यावरती विशेष भर हा दिलेला असतो किंवा त्याची ग्रोथ जे आहे ती वाढणं अपेक्षित आहे. वाढीचे इतर निर्धारक जे आहेत ते आधीच्या भागामध्ये किंवा आम्ही काही घटकाकडे पाहिले जे वाढ निश्चित करतात, जसे संचय, एकूण घटक उत्पादकतामध्ये सुधारणा, तंत्रज्ञान आणि तांत्रिक प्रगती. येथे आपण इतर काही घटक पाहू इच्छितो किंवा काही अंतर्जात, जसं की अंतर्जात म्हणजे एंडोजेनियस ग्रोथ मध्ये आपण पॉईंट नंबर 5-6 मध्येच्या अनुषंगाने आपण पाहत होतो की एंडोजेनियस ग्रोथमध्ये अंतर्जात जर वाढ झाली तर अर्थव्यवस्थेमधली म्हणजे गुंतवणूक जशी वाढत जाईल त्याच घटकाचं उत्पादन वाढायला त्या ठिकाणी चालना मिळू शकते. म्हणूनच अर्थव्यवस्था ही चांगली सबळ होऊ शकते. किंवा अंतर्गत वाढ झाल्यामुळे बाह्य खर्च जे असतात किंवा टेम्पररी आपण म्हणूया तेवढ्यापुरतं काही वस्तू भाड्याने घेतल्या किंवा इतर उत्पादन वाढ करणं, त्याच्याऐवजी त्याच घटकामध्ये त्याच साधन सामग्रीमध्ये स्वतःची ग्रोथ घडवून आणण्याचं काम 6 युनिटमध्ये किंवा युनिट 6 मध्ये आपण इंडोजेनियस ग्रोथ थिअरीजमध्ये निश्चितपणे पाहिलेलं आहे. भांडवलासारख्या घटकाचा विचार त्याच्यामध्ये जास्त केलेला आहे. जेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया की वाढेल तेवढ्या अनुषंगाने मिळणारं आउटपुट जे आहे ते देखील वाढतं. इतर काही महत्त्वाचे घटक जसे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रभाव आणि वाढीवरील वित्त पुढील अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं त्याच्यात दिलेला आहे. याच पॉईंटमध्ये सब पॉईंट्स खरं तर दिलेले आहेत. काही भाग हा जसा 4 मध्ये अभिसरणामध्ये मांडलेला आहे, तोच पार्ट जो आहे तो ग्रोथ मॉडेलच्या अनुषंगाने पॉईंट 5 मध्ये देखील दिलेला आहे. त्याची जी मांडणी अभिसरणामध्ये केली होती कॅचिंग अप हायपोथेसिसच्या अनुषंगाने किंवा सर्व बाबतीत काही गरीब अर्थव्यवस्था असतील त्याची दरडोई उत्पन्न जर कमी असतील तर या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ घडवून आणता येईल त्याचे अभिसरण त्याचे गृहीत धरलेलं आहे. आणि या वाढीच्या अनुषंगाने युनिट 5 मध्ये किंवा त्याच्या पाठिंबाच्या अनुषंगाने त्याच्यावरती तसा आर्थिक वाढ किंवा भौतिक भांडवल च्या बाबतीत कसं कलेक्ट करता येऊ शकतं, कसं जमा करता येऊ शकतं, त्याच्यावर मांडलेलं आहे. प्रति कामगार भांडवलाची जी काही इष्टतम पातळी जी आहे ती त्याच्यात मांडलेली आहे, जिची स्थिती ही उत्पादकाच्या अनुषंगाने उपभोगाच्या अनुषंगाने विचारात घेतलेली आहे. उपभोग आणि भांडवल स्थिर असतात, मॉडेल अधिक भाकीत धरलेलं आहे. दरडोई भौतिक भांडवलाची पातळी जी आहे ती कमी असताना देखील जलद वाढ हे विचारात घेतलेलं आहे. कधी कधी कॅच अप म्हणून वाढ संदर्भित परिणामी किंवा सर्व अर्थव्यवस्था विचारात घेतलेला आहे. सरतेशेवटी अगदी दरडोई उत्पन्नावरती त्यांनी फोकस केलेला दिसतो आपल्याला. दरडोई उत्पन्न हे अभिसरणाच्या अनुषंगाने विचारात घेतलेलं आहे. दरडोई उत्पन्नालाच त्या म्हणताना किंवा एक अभिसरणाची जी पातळी आहे ती याच्यामध्ये देताना आपल्याला असं दिलेलं आहे की कन्व्हर्जन्स जे आहेत ते वेगवेगळ्या पातळीवरती सांगितलेलं आहे. या त्यानंतरचा भाग येतो म्हणजे अदर डिटर्मिनंट ऑफ ग्रोथ, म्हणजेच वाढीची इतर निर्धारक पातळी जी आहे ती कशा पद्धतीने ग्रोथ केलेली आहे, कशी वाढ होऊ शकते, त्या अनुषंगाने त्याच्यात निश्चितपणे दिलेलं आहे. आता ह्या कंपन्यांची ग्रोथ जी सांगितलेली होती किंवा जी आहे अर्थव्यवस्थेत ती कशा पद्धतीने आहे, टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आहे, याच्यावरती आपल्याला फोकस करणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे त्याच्यातून निघणारं आउटपुट हे चांगलं निघू शकतं का, हा यातला श्रम आणि भांडवलाच्या अनुषंगाचा असणारा
आउटपुट, कारण जेवढे जास्त लेबर आपण वापरू, जेवढे जास्त कामगार आपण वापरू, त्या पद्धतीनं त्याचे आउटपुट देखील मिळणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं आपली इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवलाचा जो अ, एक गुंतवणूक क्षमता जी आहे ती तशी वाढणं त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. तरच आपली बचत ही चांगली होऊ शकते. बचतीच्या या त्या महत्त्वाच्या भागामध्ये भूमिकेवर विशेष चर्चा केलेली आहे किंवा त्याला महत्त्व दिलेलं आहे. या बाबतीत अ, अधिक कार्यक्षमतेने जर किंवा पूर्वीप्रमाणेच इनपुट किंवा पूर्वी इतकेच आउटपुट जर तयार करण्याच्या दृष्टीनं कमी वापर इनपुट आवश्यक आहे. तंत्रज्ञान, यंत्र या साधनसामुग्रीच्या जोरावरती काही भाग हा विचारात घेणं अपेक्षित असतं. आवश्यक बाबतीत तंत्र, यंत्र जशी बदलतात किंवा त्याच्यात वाढ केली जाते, त्यात कशा पद्धतीने भर घालता येऊ शकते ते म्हटलेलं आहे. अभिसरण या विभागात आपण वाढीचा दर आणि उत्पन्न पातळी यावर एक नजर टाकू शकतो किंवा त्याचे विकसनशील राष्ट्रावरती कशा पद्धतीने बदल होती ते देखील त्या अनुषंगाने विचार किंवा वाहपोह आपण केलेला आहे. यात वाढीचे इतर काही निर्धारक जे आहेत त्या निर्धारकामध्ये फोकस करताना भांडवलासारख्या घटकाचा विचार करताना काही बाबतीवर भर दिलेला आहे. जसं की आपण आता सगळा खरं तर विचार करताना त्यातले एक एक पॉईंट याला लागू पडणारे आहेत. विचार करताना एक माइंडसेट आपलं तयार असणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने हा 7 नंबरचा पॉईंट जो आहे तो 7.5 ह्याला एंड अप करताना किंवा हा बुकलेटचा जो ब्लॉक 2 आहे त्या अनुषंगाने 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 मध्ये आपण या 7 मधला 7.5.1 त्या अनुषंगाने चर्चा करतोय. अलीकडच्या काळात संस्थात्मक अर्थशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विकसनशील राष्ट्राचे विश्लेषण किंवा अलीकडे काही साधनांचा वापर करून विनिमयाचे विश्लेषण संस्थात्मक विश्लेषणाद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राला पूरक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक वाढीच्या बाबतीत अभ्यासात त्याचबरोबर संस्थांचा देखील अभ्यास हा गृहीत धरलेला आहे. म्हणजे सध्याच्या घडीला किंवा सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या यांची काही संस्थात्मक वाढ आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्था सूक्ष्म पातळीवरती आपण विचारात घेताना एक एक घटक ज्या वेळेला विचारात घेतो त्यावेळेला आत्ता आपण बघूया की मोहम्मद युनूस जे बांगलादेशातले आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांनी मायक्रो फायनान्सच्या संदर्भात खूप मोठ्या बाबतीत सेल्फ हेल्प ग्रुप्स जे तयार केले गेले, जसं महिला बचत गट तयार केले तशा पद्धतीने पुरुष बचत गट देखील सुरू केले. या महिला बचत गटाच्या अनुषंगाने किंवा मायक्रो फायनान्सच्या अनुषंगाने सूक्ष्म उद्योगधंदे कसे वाढतील याच्यावरती त्यांनी प्रकर्षाने भर दिला. आत्ताच पुण्यामध्ये जर विचार केला तर मोशी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कृषी प्रदर्शन हे निश्चित झालेलं आहे. 14 ते 18 तारखेच्या दरम्यान होणार. हे दरवर्षी साधारणपणे डिसेंबरमध्ये किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान ह्याचं निश्चित असते. या कालखंडात किंवा 5-6 दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे उद्योगधंदे किंवा उद्योग व्यवसाय आपल्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने किंवा सेलिंग आपलं जे प्रोडक्शन आहे ते विक्रीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपस्थित होत असतात, त्यात सहभाग घेत असतात आणि त्यामुळे आपली ॲडव्हर्टाईज जगाच्या पातळीवरती किंवा जागतिक जे वेगवेगळे देश आहेत तिथपर्यंत पोहोचायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कुठपर्यंत एखादा मायक्रो लेवलचा प्रोजेक्ट असेल, पापड लोणचे उद्योग असेल किंवा इतर काही ड्रेस मटेरियलच्या विक्रीच्या अनुषंगाने असेल किंवा साड्यांच्या विक्रीच्या अनुषंगाने असतील, खाद्यपदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने असतील, जे वेगवेगळे स्टॉल महिला बचत गट असतील किंवा पुरुष बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतील त्या एकत्रित त्या ठिकाणी समाव होतात किंवा जमवले जातात आणि त्यातून ते प्रोडक्शन जे आहे ते सेल केलं जातं किंवा त्याची ॲडव्हर्टाईज ही मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये देखील अग्रगण्य स्थान हे मायक्रो फायनान्सच्या दृष्टीनं महिला बचत गटाच्या माध्यमातून केलं जातं. सेल्फ हेल्प ग्रुपकडून त्याची मूळ कन्सेप्ट किंवा बेसिक लेवलच्या या ज्या संस्था आहेत, मग एखादा मोठा उद्योग असेल किंवा छोटा उद्योग असेल तो अर्थव्यवस्थेला एक चालना देणारा असतो किंवा आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी त्या कुटुंबाला एक रोजगार निर्माण करणारा असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर जे तयार होणारा माल असेल किंवा जे उत्पादन आपण म्हणतोय ते उत्पादन हे आपल्याला अल्प दरामध्ये स्थानिक पातळीवरतीच उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला आयात कमी करावी लागते किंवा कलाकुसरीच्या काही वस्तू असतात त्या महिला बचत गटाच्या मार्फत बनवल्या जाऊ शकतात. या सूक्ष्म उद्योगाला
काही चालना देण्याच्या अनुषंगाने इतर काही बाबतीत बदल केले जाऊ शकतात किंवा तशा अनुषंगाने काही साधनांचा वापर करून विनिमयाचे विश्लेषण संस्थात्मक विश्लेषणाद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राला एक पूरक किंवा सपोर्टिव्ह सिस्टीम आपण म्हणूया, एक चांगली मजबूती देण्याचं काम हे महिला बचत गटाच्या मार्फत भारतात खूप मोठ्या प्रमाणावर काम झालंय. याच्यासाठी गव्हर्नमेंट फंडिंग, ज्यावेळेला आपण स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, त्याही ठिकाणी त्याची तरतूद ही मायक्रो फायनान्सच्या अनुषंगाने केलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेला कोविड पॅन्डेमिकचा काळ होता आणि त्या पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये त्यातून उभारी येण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अशा मायक्रो फायनान्सच्या संस्था देखील त्यांनी विचारात घेतलेल्या आहेत आणि या मायक्रो लेवलच्या युनिटमुळं संस्थांमुळं मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांना हाताला काम मिळू शकतं, मोठी उत्पादन तयार होऊ शकतात आणि एकदा उत्पादन तयार झाले की ते अर्थव्यवस्थेत सर्क्युलेट करून आणखी इन्कम जनरेट करू शकतात. म्हणजे अनेकांना उत्पादनातून संसाधनाच्या सहाय्याने मिळणारी साधनसामुग्री ही खूप मोठ्या प्रमाणावर असू शकते. विश्लेषणाच्या अनुषंगाने सूक्ष्म पातळीवर जसं आपण काही बाबती विचारात घेतोय, त्याच बाबतीत काही दृष्टिकोनातून जॉग्राफिकल म्हणजे इकॉनॉमिकली मायक्रो फायनान्स किंवा संस्थांना वेगवेगळं स्थान दिलं. मग उद्योगधंदे देखील त्याच्यामध्ये येतील. वेगवेगळे उद्योग व्यवसाय जे आहेत ते कुठले आहेत, कशा पद्धतीने आहेत. तर या सूक्ष्म घटकांमधले म्हणजे जिथं लेबर कमी आहे किंवा मर्यादित आहे, अगदीच आपण म्हणूया की काही हजारापर्यंतची लोकसंख्याची काम करतील, त्याला मायक्रोच्या अनुषंगाने विचारात घेतलं जातं किंवा अगदीच बचत गटाचा जरी विचार केला किंवा 10 किंवा 15 लोकच एका बचत गटामध्ये काम करत असतात आणि या बचत गटाच्या मार्फत वेगवेगळे उद्योग व्यवसाय, मग शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, त्या अनुषंगाने काय आपल्याला करता येऊ शकतं किंवा त्या महिलांना काय करता येऊ शकेल याच्या संदर्भात किंवा फ्रूट स्टॉल असतील, शॉप्स असतील, मेडिकल मटेरियल्स, वेगवेगळे लेडीज मटेरियल्स आहेत किंवा वेगवेगळे स्टेशनरी शॉप्स असतील, हे चालवता येऊ शकतात का, त्याच्यासाठीचं भांडवल त्याच्यातून उभारलं जातं. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अशा मायक्रो फायनान्स किंवा छोटे उद्योग व्यवसाय चालत असतात. आता जॉग्राफिकल अँगलने ज्यावेळेला पाहतो आपण, विषुववृत्ताच्या आसपास जवळजवळ खूप उष्ण जो हवामानाचा भाग असेल किंवा ऊर्जा निर्माण करणारा भाग असेल, त्या ठिकाणी देखील कोणत्या प्रकारची उत्पादकता खरं तर फार करता येऊ शकत नाही. उत्पादकता ही कमी असते. भौगोलिक विकासावर मोठा प्रभाव असल्याचे दिसते. अनेक गरीब राष्ट्र हे जे आहेत ते आसपास आणि जवळजवळ खूप उष्ण प्रदेशामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन हे करणं तितकं शक्य होत नाहीये. उत्पादकता कमी किंवा उत्पन्न कमी होऊ शकत जर असेल तर अर्थव्यवस्थेला ती चालना मिळणार नाही. कमी उत्पादकतेच्या कामगारापैकी बरेच जण हे पुरेशी रक्कम घेऊ शकत नाहीत. पौष्टिक अन्न किंवा कमी पोषण पातळी, उत्पादकता देखील कमी असते. म्हणजेच एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये उष्ण वातावरणाचा ज्यावेळेला आपण विचार करतो, मग राजस्थानचं वाळवंटाचे प्रदेश असतील किंवा त्याच्या सभोवतालचे इतर काही राज्य असतील, त्या अनुषंगाने जर उष्ण असेल तर उष्णतेच्या ठिकाणी कोणतंही उत्पादन घेताना म्हणजे वाळवंटी प्रदेशच आपण म्हणूया, त्या ठिकाणी काटेरी वनस्पती असतील त्या ठिकाणी, त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी तिथे जास्त असू शकत नाही, शेती उत्पादन होऊ शकत नाही, उद्योगधंद्याला त्या ठिकाणी अनेक अडथळे येतात आणि या विषुववृत्ताच्या आसपासचा जो भाग आहे तो उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणून सुद्धा ओळखला जातो. काटेरी वनस्पती असतात, डोंगराळ भाग असतो, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही उत्पादनाला फायदेशीर बाबी ह्या नसतात. कामगाराच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होत असतो. उष्णतेचं म्हणजेच आपण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा भारताचा संपूर्ण जरी विचार केला, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जास्त उन्हाळा किंवा उष्णता आपल्याला असलेली दिसून येते. जवळपास सध्या 35° पेक्षा जास्त टेम्परेचर हे महाराष्ट्रात आपण पाहायला मिळतं. मार्च नंतरच सुरू होतं खरं तर ते एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत या टेम्परेचरचा परिणाम हा उष्ण स्वरूपाचा जाणवतो. त्यामुळे एकूण उत्पादकता जी आहे ती त्या कालखंडातली कमी दिसून येते. ॲग्रिकल्चर ग्रोथ किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन देखील खूप कमी झालेलं असतं, कारण पुरेसं पाणी देखील उपलब्ध काही प्रदेशामध्ये काही भागामध्ये होत नाही. आदिवासी भाग असेल, डोंगराळ भाग असेल, मागासलेला भाग असेल, तर त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई खरं तर जानेवारी फेब्रुवारी पासून सुरू होते. ते एप्रिल मे आणि जून मध्ये देखील
ज्या वेळेला नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पाऊस पडेल त्याच वेळेला त्या ठिकाणी पर्जन्यमान सुरू होईल आणि या पर्जन्यमानाच्या आधारावरती किंवा त्याच्या वरती पुन्हा शेतीची उत्पादकता किंवा आपण बीजांकुर म्हणूया, बीजांकुरास सुरुवात होते आणि मग वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं ही शेतकरी घेतात किंवा जे काही अवेलेबल निसर्गात किंवा नॅचरल जे आहे त्याचं प्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. मग आंबे असतील इतर प्रोडक्शनामध्ये सुद्धा काही उत्पादन जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मार्केटला येतात. अल्प पाणी किंवा खूप कमी प्रमाणात पाणी असणारा जो काही भाग असतो त्या परिसरामध्ये खूप कमी पाण्यावरती कोणती उत्पादनं येऊ शकतील तशाच पद्धतीचं उत्पादनं देखील घेतली जातात. फ्रूटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जास्तीचे फ्रूट आपल्याला खरं तर संक्रांतीनंतर म्हणजे बोरे खाण्यापासून सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स असतील तर ते फ्रुट्स मार्केटमध्ये जास्त प्रमाणात येतील. शेवटी शेवटी आपण पाहतो किंवा बनाना जर इंडियामध्ये किंवा भारतातलं पाहिलं महाराष्ट्र तर हे रेग्युलर असणारं फ्रुट्स आपल्याला दिसून येतं. इतर फ्रुट्स मात्र ते सिजनेबल किंवा त्या त्या ठराविक सीझनमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. ॲपल सारखं फ्रूट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला भारतात याची प्रचंड सर्वच ठिकाणी मागणी असते. कारण आयुर्वेदिक दृष्टीनं म्हणा किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तीसाठीच्या दृष्टीनं ॲपलची मागणी ही सतत असते. बनानाची मागणी, केळीची मागणी जी आहे ती सतत असते आणि याच फळांची मागणी जी आहे ती सतत असली तरीही देखील उत्पादनं ज्या कालखंडात जास्त असतात त्याच्यासाठी पोषक असणारं हवामान वातावरण ज्या वेळेला चांगलं असेल त्याच वेळेला तिथं उत्पादनाचे जास्तीचे फायदे होतात आणि कस्टमरला देखील विशिष्ट क्लायमेटमध्ये त्या त्या फ्रूटच्या अनुषंगाने त्याचा कस्टमर हा निश्चित झालेला असतो. मँगोच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो किंवा वेगवेगळे ज्यूस असतील तर ते आपल्याला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये चांगले वाटतात. त्यामुळे या उष्ण प्रदेशामध्ये मग उसाचा रसवंतीगृह ज्या वेळेला आपण पाहतो ते देखील जानेवारीपासून ते अगदी मे पर्यंत जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर चालतात. म्हणजे फ्रुट्स बरोबर इतर काही थंड पेय जे आहेत ज्याला बर्फ टाकून आपण म्हणूया की त्याचा वापर केला जातो. कोल्ड्रिंकच्या अनुषंगाने असतील तरी त्या त्या वातावरणात त्या त्या परिसरामध्ये त्याचा विचार करणं अपेक्षित असतं. प्रभाव त्याचा कशा पद्धतीने आहे विषुववृत्ताच्या आसपास आणि जवळजवळ खूप उष्ण हवामानामुळे काम करण्याची ऊर्जा कमी होते. कामगाराच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो. कमी उत्पादकता म्हणजे उत्पन्न विशिष्ट प्रकारचं असतं. कमी उत्पादकतेच्या कामगारापैकी बरेच जण हे पुरेशी रक्कम घेऊ शकत नाहीत आणि पौष्टिक अन्न, कमी पोषक पातळी, उत्पादकता आता याच्यातला भाग पोषकताच्या वरती जर बोललो किंवा पोषक अन्न घटक ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सर्व परिसरामध्ये सर्वच भागामध्ये पोषक अन्न घटक किंवा पोषक पदार्थ मिळतीलच असं होत नाही. कारण अनेक ठिकाणावरती जे अवेलेबल आहे जे उत्पादन होत आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती करावा लागतो. मग उत्पादकता कमी उत्पन्न ठरवत असेल किंवा कमी उत्पादकतेच्या कामगारापैकी बरेच जण हे आपलं उत्पादन कमी असेल तर मिळेल ते अन्नपदार्थ खाऊन आपली उपजीविका पूर्ण करतात. सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर आपल्याकडं भारतात जर विचार केला तर वेगवेगळे फळं, कंदमुळं खाऊन उपजीविका म्हणजे मानवाची उत्क्रांतीच जी सांगितली जाते ती म्हणजे जंगलापासून किंवा जंगलामध्ये वानराचा किंवा माकडापासून मानवाची निर्मिती झाली आणि मग ती जंगलातला मानव हा कुठेतरी वस्ती करून निवारा स्वतःसाठी राहण्यासाठी एक घर तयार करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्यातूनच नंतर आता आपण पाहतो की सगळी लोकवस्ती वाढली, एकूण लोकसंख्या वाढली, व्हिलेज संकल्पना आली किंवा गाव ही एक संकल्पना आली आणि गावानंतर आता तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल या पद्धतीची एक संकल्पना तयार होऊन वेगवेगळ्या पद्धतीने मग लोकांचं विभाजन त्या त्या ठिकाणी झालेलं दिसतं. ग्रामीण भाग, शहरी भाग, ग्रामीण भागावरची असणारी लोकसंख्या त्यांना मिळणारं अन्न, शहरामध्ये असणारी लोकसंख्या त्याला मिळणारं अन्न, कमी प्रमाणात पोषकता असणारं आता आपण पाहतोय की सध्या भौगोलिक किंवा क्लायमेटच्या इम्पॅक्टचा पण असा दिसून येतो की एक जॉग्राफिकली इम्पॅक्ट जसा जाणवला तसा अन्नपदार्थामध्ये देखील पॉप्युलेशन ग्रोथमुळं एकूण लोकसंख्या वाढीमुळं काय झालं तर मूळ जे अन्नपदार्थ आपल्याला मिळायला पाहिजेत ते मिळत नाही. त्याची तीव्र टंचाई जाणवते आणि 1965-66 नंतर झालेल्या हरितक्रांतीमध्ये निश्चितपणे आपण पाहतो की या हरितक्रांतीचे
जसे आपल्याला फायदे आहेत तसे काही तोटे देखील झालेले आहेत. आणि या फायद्यांच्याच अनुषंगाने जर विचार केला तर इन्कम जनरेट करण्याच्या दृष्टीनं उत्पन्न वाढीला जास्त भर दिला. मका, गहू, ज्वारी, बाजरी या पिकामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. म्हणजे कोणतं पीक तर तिप्पट वाढलं, कुठलं 4 पट वाढलं, तर 5 पट देखील उत्पादकता जी आहे ती शेतीची वाढली. कारण सुधारित पद्धतीची बी बियाणं आली. आणि या सुधारित बी बियाण्यामध्ये जेवढी उत्पादकता वाढली, जेवढ्या हायब्रिड सीड्स वाढल्या, तेवढं पोषक घटकाकडून आपण बाजूला आलेलो आहोत. या पोषक आणि सकस आहार जर मिळाला, तर जो काही आहार आपण घेतो, त्याच्यातून निरोगी शरीर आपल्याला सुदृढ शरीर बनवण्याचं काम होऊ शकतं. आणि या निरोगी किंवा सुदृढ शरीराच्या मध्येच आपल्याला अन्नपदार्थ हे काही शिजवून खाल्ले जातात, तर काही अन्नपदार्थ हे कच्चे खाल्ले जातात. आणि त्यातून पोषकता ही मानवी शरीराच्या दृष्टीनं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पोषण पातळी जर उच्च पातळीवरची असेल किंवा आहार पातळी जर चांगली असेल, दीर्घायुष्याच्या दृष्टीनं त्याला उपयोग होऊ शकतो. हायब्रिड सीड्स किंवा फर्टिलायझर्स आपण म्हणतो, वेगवेगळे केमिकल्स असतील, ते जर वापरले गेले तर कदाचित उत्पादन वाढलेलं असतं, प्रोडक्शन वाढलेलं असतं, परंतु किंवा ॲग्रिकल्चर जे कोणी उत्पादक आहेत त्याचं तिथली ग्रोथ होती आहे, परंतु एकूण शाश्वत विकासाच्या दृष्टीनं, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं त्याचा फायदा होत नाही असं दिसून येतं. याच हवामानाच्या अनुषंगाने किंवा काही करण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला ऊर्जा किंवा एकूणच सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा आणि त्यातून होणारे उत्पादन, ऊर्जा आणि दुसरी बाजूने आपण विजेपासून सुद्धा विचार करतो. वीज तोडणी किंवा वीज जोडणी आपण म्हणतो. आणि या वीज जोडणीमुळे म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर चांगली असेल, तर आताचं हे जे आपलं लाईव्ह सेशन चाललेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपले चार्जिंग पॉईंट जर चार्जर असतील किंवा लाईट असेल, तरच आपल्याला या उपकरणांचा वापर करता येऊ शकतो. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी सुद्धा आता सध्या अनेक विद्युत उपकरणं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ऊर्जा जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला असतो. कामगाराच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होत असतो. उत्पादकता कमी किंवा उत्पन्न हे विशिष्ट प्रकारचं ठरू शकतं. कमी उत्पादकतेच्या कामगारापैकी बरेच जण हे पुरेशी रक्कम घेऊ शकत नाही. पौष्टिक अन्न किंवा कशा पद्धतीने वाढवता येईल, कमी पोषक पातळी जी आहे ती उत्पादकतेच्या दृष्टीने विचारात घेतलेली आहे. आणखी कमी जसं आपण वेगवेगळे घटक म्हणतो, तशा पद्धतीनं खूप उष्ण हवामानामुळे कमी करण्याची पातळी किंवा ते घटक कसे वाढवता येतील त्यावरती विशेष लक्ष दिलेलं आहे. पोषक पातळी जर वाढली तर उत्पादनाच्या म्हणजे त्या जॉग्राफिकली क्लायमेटमध्ये आपल्याला उत्पादन घेणं शक्य होतं. आता सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे शास्त्रज्ञ असे दावा करतायत की आपण चंद्रावरती जाऊ शकतो, अंतराळामध्ये जाऊ शकतो आणि भौगोलिक तिथलं जे क्लायमेट आहे त्या अनुषंगाने तिथं मॅच आपण होऊ शकतो. या बाबतीत वेगवेगळ्याची काही त्या ठिकाणची आपण म्हणूया भौगोलिक रचना जशी वेगवेगळी असते, भिन्न प्रकारची असते, थर त्याचे वेगवेगळे असतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्याची रचना जी आहे ती नसली तरी भौगोलिक मांडणी जी आहे ते वेगवेगळे स्तर आकाशामध्ये, जसं ओझोनचा थर किंवा इतर काही थर ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यातून होणारं सूर्याचं परावर्तीकरण आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा, उष्णता ही जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर अन्नपदार्थ हे वनस्पती जे आहेत त्या अन्नपदार्थ करू शकणार नाहीत, तयार करू शकणार नाहीत. आणि त्यामुळं वनस्पतींची वाढ होणार नाही आणि मानवाला आवश्यक असणारे जे काही मूलभूत अन्न घटक आपण म्हणतोय तो किंवा पोषक आहार जो आहे तो तितक्या प्रमाणात उपलब्ध होणार नाही. काही डिग्रीवर किंवा सांस्कृतिक घटक देखील महत्त्वाच्या डिग्रीवर प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वाचे असू शकतात. शिक्षण, वसाहतोत्तर संस्थात्मक गुणवत्ता जी आहे आणि नागरी समाजाची जी प्रभावित करणाऱ्या बाबी आहेत, जरी त्याच्या संदर्भातल्या संबंधात संस्कृतीची नेमकी भूमिका स्पष्टपणे स्थापित केलेली नाही. संस्कृतीच्या अनुषंगाने ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक एरियाची जी काही सांस्कृतिक जडणघडण असते ती वेगवेगळी असू शकते. काही बाबतीत त्याची भूमिका जी आहे ती वेगळी आहे. काही डिग्रीवरती असणारे काही सांस्कृतिक बदल जे आहेत ते वेगळे आहेत. सांस्कृतिक घटक देखील महत्त्वाचे असतात, कारण अर्थव्यवस्थेवरती किंवा वृद्धीवरती हे परिणाम घडवून आणणारे असतात. शिक्षण, वसाहतोत्तर संस्थात्मक गुणवत्ता आणि नागरी समाजाची जी प्रभावित जारी जी आहे
त्याच्यात बदल केले जातात. संस्कृतीची नेमकी भूमिका किंवा त्या अनुषंगाने असणारी जडणघडण स्पष्टपणे दिसून येते. त्यात नाविन्य किंवा नवीन काय असेल तर त्याची मांडणी ही केलेली असते. वेगवेगळ्या आपण असं म्हणूया की आदिवासी विभागातलं असणारं उत्पादन असेल, त्यातली संस्कृती, रीतिरिवाज, चाली ह्या आहेतच, परंतु तिथलं उत्पादन काय असेल? ज्वारी, गहू, बाजरी, मका ह्या उत्पादनात मूलभूत अन्न घटक म्हणून याचा विचार केला जातो आणि त्याच्याबरोबर भाज्या ह्या देखील विचारात घेतल्या जातात. मग बटाटा असेल, वांगी असेल, टोमॅटो असेल किंवा इतर काही आपण म्हणूया खाद्याच्या दृष्टीने गाजर असतील, मुळा असेल, याचा देखील विचार करावा लागतो. तर हिरव्या भाज्यांमध्ये हिरव्या ज्या पालेभाज्या आपण म्हणतो, शेपू आहे, मेथी आहे, पालक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये आहेत, तशाच देशभर पसरलेल्या या भाज्यांचं उत्पादन असतं. परंतु सांस्कृतिकदृष्ट्या ज्या आदिवासी विभागामधले किंवा डोंगराळ भागातले असणारे जी उत्पादन असतात, जी डोंगर झाडांच्या येऊ शकतात किंवा त्याची उत्पादकता होऊ शकते, अशाच अनुषंगाने त्या ठिकाणी काही घटकांचं उत्पादन हे होऊ शकतं. त्या दृष्टीनं संस्कृतीच्या दृष्टीनं जसं राहणीमानाच्या दर्जामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड याला म्हटलं जातं. या सांस्कृतिक बदलामुळे राहणीमान हे ज्या वेळेला आपण शहरी भागातलं बोलतो त्यावेळेला उच्च दर्जाचं राहणीमान त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. वसाहती ज्या पूर्वी होत्या किंवा लोकवस्ती आपण म्हणूया, तशा पद्धतीनं एज्युकेशन पर्सन असतील, शहरी विभागात राहणारे असतील, तर त्यांच्या फॅशन्स, आवडीनिवडी ह्या बदललेल्या असतात. संस्कृती ही कल्चर जे आहे, सध्याच्या काळात आपण पाहतो की वाढदिवस साजरा करणं किंवा जन्मदिन साजरा करणं ही एक मोठी एक उत्सव निर्माण व्हायला लागलेला आहे. म्हणजे तसं पाहिलं तर याला कुठेही एक संस्कृतीचा आधार नाही आहे, परंतु वेगवेगळ्या रीतिरिवाज असतील, परंपरा असतील, तर त्या जडणघडणीतून आपल्याला होत असताना दिसून येतात. काही बाबतीत वसाहतोत्तर जे काही बाबी आहेत त्याचा प्रभाव जो आहे तो नेमका जाणवतोय. तो प्रभाव कशा पद्धतीने करता येऊ शकतो, त्याची जडणघडण कशी करता येऊ शकते, या बाबतीत काही महत्त्वपूर्ण निकष निर्माण केलेले आहेत. त्याच्या मांडणीत काही बाबतीत ह्या शिक्षण असेल, वसाहतोत्तर काही संस्थात्मक बदल झालेले असतील, त्याची गुणवत्ता पुन्हा पाहिलं किंवा नागरी समाजाची जी काही प्रभावितता आहे, समाजामधला नागरी म्हणजे शहरी विभागातले जो काही प्रभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याच्यामुळे तिथली संस्कृती, तिथले एक कल्चर हे निर्माण झालेलं आपण पाहतोय आणि याच कल्चरच्या अनुषंगाने मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. डिमांड्स ज्या आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी क्रिएट झालेल्या आहेत. नेमकी त्याची भूमिका स्पष्ट जरी झाली नाही तरी स्थापित केलेली जी काही बाब आहे ती संस्कृतीची नेमकी भूमिका स्पष्टपणे मांडताना काही बाबतीत अडचणी येत असल्याचं आपण पाहतोय किंवा येताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आर्थिक काही याच्यातले घटक ज्यावेळेला आपण विचारात घेतो, आर्थिक घटकामध्ये नवीन कल्पनांसाठी मोकळेपणा, या संस्कृतींमध्ये वेगवेगळे जे काही 4 पॉईंट मांडलेले आहेत ते नवीन कल्पनांसाठी मोकळेपणा दिलेला आहे. नवीन मेष किंवा शिंपिटरचा जो युक्तिवाद आहे तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. त्याच्या मांडणीत सांस्कृतिक बदल याला महत्त्व दिलेलं आहे, नवीन मेषाला स्थान दिलेलं आहे आणि याच नवीन मेषाच्या आधारावरती अर्थव्यवस्थेतली ग्रोथ ही कशी घडून येते त्याच्यावरती अनेक बाबतीत विचार विनिमय केलेला आहे. तर संस्थात्मक बाबतीत मांडताना किंवा नवीन मेषाची मांडणी करताना कोणते कोणते बाब समोर आले पाहिजे, तर खरं तर वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेले विचार, मग हेरॉल्ड ओमरने मांडलेले विचार असतील किंवा त्या अनुषंगाने इतर काही बाबतीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं घेतलेल्या मांडणी असतील, त्याच्या काही बाबी आपण पाहतो त्यावेळेला या नवकल्पनांना किती महत्त्व देणं अपेक्षित आहे, किती प्रमाणात त्याच्यात वाढ करणं अपेक्षित आहे, त्या बाबीवरती प्रकाश टाकणं गरजेचं आहे. आर्थिक घटक ज्या वेळेला संस्कृतीच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेला त्या संस्कृतीत जडणघडणीत काही प्रमाणात हे बदल झालेले दिसतात, परंतु बदलत्या स्थितीनुसार किती बदल असावेत, कशा पद्धतीने बदल होणं अपेक्षित आहे, हे त्या नाविन्याच्या आधारावरती होऊ शकतं. म्हणजे आता आपण जर समजा लेडीज मटेरियल शॉपिंगसाठी गेलो तर त्या शॉपिंगला गेल्यानंतर त्याची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळणं हे अपेक्षित असतं. म्हणजे 2 वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या 2 पाहिल्या जातील आणि चटकन घेतल्या जातील असं होत नाहीये.
कारण 2 पाहत असताना इतर 10 बाबी ह्या पाहिल्या जातात. त्या पाहण्यासाठी तिथं अवेलेबल असणे अपेक्षित असतं. त्या अवेलेबल असल्यानंतर त्याची जी एकूण मागणी आहे, त्याची जी विश्वासार्हता आहे, ती कशी वाढू शकते? त्या संस्कृतीला किंवा त्या जडणघडणीला या आर्थिक दरडोई उत्पन्नाचा भाग उपयोग पडतो आणि या दरडोई उत्पन्नातून एखाद्या देशाचं राज्याचं जर उत्पन्न चांगलं वाढलेलं असेल तर या उत्पन्न वाढीतून मिळालेले फायदे हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. त्याचबरोबर त्याची गुणवत्ता किंवा त्याचे टिकाऊपणा हा कशा पद्धतीने ठेवता येऊ शकतो या बाबतीत देखील याला महत्त्व विशेष करून आहे. नवीन कल्पनांसाठी मोकळेपणा असणं अपेक्षित असतं. कठोर परिश्रम त्याच्यावरती जर घेतले गेले तर या परिश्रमातून देखील कठोर परिश्रमाच्या आधारावरती त्या त्या संस्कृतीत झालेले बदल हे आपल्याला पाहायला मिळतात. त्या बचतीच्या अनुषंगाने किंवा बचत दर जो आपण विचारात घेतलाय तो बचतीचा दर कशा पद्धतीने वाढवता येऊ शकतो. जसं इथं मायक्रो फायनान्समध्ये आपण आता पाहिलं की या भौगोलिक बाबतीत जसं जडणघडणीत बदल आहे तशा पद्धतीने या मायक्रो फायनान्समध्ये किंवा पूरक हा भाग फार महत्त्वाचा असतो. कारण एकूण उत्पन्नाची ग्रोथ ही काही विशिष्ट टप्प्यापर्यंत होते, परंतु त्याला थोडासा असणारा सपोर्ट आपण म्हणूया. कुटुंबाला बचत गटामुळे पूर्ण कुटुंब उभारी राहतात अशी कुटुंब कमी असतील, परंतु अनेक कुटुंबाला बचत गटाचा तशा पद्धतीने मायक्रो फायनान्सचा आधार हा मिळू शकतो आणि या मायक्रो फायनान्सच्या बेसवर देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढायला चालना मिळते असं आपल्याला दिसून येतं. मग या बचतीचा दर कशा पद्धतीने असू शकतो तर कशावर अवलंबून असू शकतो याला खरं तर बँकिंग या विषयाचा आधार जर घेतला आपण तर आरबीआयच्या मार्फत असणारे ध्येय धोरणं जे आहेत वेगवेगळी त्या ध्येय धोरणाच्या आधारावरती मायक्रो फायनान्सच्या बाबतीतली मांडणी करता येऊ शकते. कठोर परिश्रम जे आहेत ते कसे वाढवता येतील किंवा त्याच्यात कसे बदल करता येईल. बचतीचा दर जर चांगला राहिला तर अर्थव्यवस्थेला एक चालना मिळायला मदत होऊ शकते. जेवढी जास्त प्रमाणात बचत करता येऊ शकते, अनेकांनी जेवढी बचत केली जाईल तेवढं भांडवल निर्मिती ही आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येईल. भांडवल निर्मिती ज्या पद्धतीनं वाढलेली दिसेल त्याच पद्धतीनं या भांडवल वाढीबरोबरच अर्थव्यवस्थेत झालेला बदल आणि त्या अनुषंगाने असणारी काही स्थिती आपण म्हणतोय, स्थित्यंतर म्हणतोय, ती स्थित्यंतर ही वाढलेल्या बचतीचा फायदा हा एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं गुंतवणूक वाढण्यासाठी फायदा होतो. ह्याच गुंतवणुकीतून म्हणजे बचत होईल, त्या बचतीचं भांडवलात रूपांतर होईल, भांडवलाचं रूपांतर पुन्हा गुंतवणुकीत होणं हे अपेक्षित असतं आणि हे जर गुंतवणूक चांगल्या पद्धतीने झाली तर त्याचा अर्थव्यवस्थेला निश्चित फायदा होतो. व्यक्ती पातळीवर ज्या वेळेला आपण पाहतो म्हणजे सूक्ष्म पातळीला पाहतो त्यावेळेला बचत करणं मग सरकार असो किंवा संस्था असो तर केलेली बचत ही अत्यंत फायदेशीर असते. कारण त्यामुळे आपण भांडवल हे मुबलक प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वापरू शकतो. याच भांडवलाचा आधार घेऊन किंवा एक विशिष्ट टप्पा आपण विचारात जर घेतला तर तो फायदेशीर असल्याचं दिसून येतो. परंतु भांडवल जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात नसेल तर आपल्याला गुंतवणूक करताना काटकसर करावी लागते किंवा कमी प्रमाणात गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक जर कमी प्रमाणात झाली तर त्याचा फायदा तितकासा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं होत नाही किंवा होताना दिसत नाही. कठोर परिश्रम हे अपेक्षितच असतात, परंतु याचबरोबर कठोर परिश्रमाबरोबर आपली बचत असणं अपेक्षित आहे. अगोदरच्या पॉईंटमध्ये सांगितलं नवीन कल्पना ज्या असतात ते मोकळेपणाने मांडणं किंवा त्या संदर्भातली जडणघडण जी आहे ती नीट सुस्पष्ट पद्धतीनं समोर येणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यातली विश्वासार्हता जी आहे ती समोरच्याला स्पष्ट झाली पाहिजे. विश्वास बसेल. आता हा जो चौथा पॉईंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे विश्वासार्हता. सांस्कृतिक बदल जे झालेले आहेत त्याच्यात आर्थिक घटकाच्या अनुषंगाने त्याला विश्वासार्हतेला कारण समाजामधलं कोणतंही उत्पादन असेल मग पार्ले जी कंपनीचं ज्या वेळेला आपण उत्पादन पाहतो बिस्किटच्या अनुषंगाने त्यावेळेला या बिस्किटवरती ग्लुकोजचं प्रमाण जास्त असेल किंवा चांगलं असेल म्हणजे शुगर पेशंटना ग्लुकोजसाठी किंवा पार्लेची बिस्किट न खाणं हे बेस्ट. परंतु इतर कस्टमरच्या दृष्टीनं साखरेचं प्रमाण किंवा शरीरातला जो काही घटक आपण म्हणूया तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी किंवा एखाद्याला चक्कर येते किंवा एखादा आजारी असतो त्यावेळेला अनेक लोक हे बिस्किट्स घेऊन जातात कारण त्याच्यातली असणारी ऊर्जा निर्मितीचं काम हे चांगल्या पद्धतीने या बिस्किटच्या माध्यमातून
वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स असतील तर त्याच्यातून होऊ शकतो. विश्वासार्हता वाढते, अर्थव्यवस्थेला चांगली उभारी मिळते. एकूण उत्पादनाची प्रक्रिया जी आहे ती सुसंगत किंवा सुस्पष्टपणे व्हायला मदत होते. ही जर प्रक्रिया चांगल्या पद्धतीने घडत आली किंवा झालेली असेल तर अर्थव्यवस्था ही वरच्या टप्प्यात जाऊ शकते, वृद्धी त्याची होऊ शकते. म्हणजे विश्वास कधी संपादन होऊ शकतो किंवा आर्थिक घटक जे आहेत ते कशा पद्धतीने वाढ होऊ शकतात, तर बचतीची क्षमता जेवढी जास्त असेल तेवढं कॅपिटल किंवा भांडवल निर्माण होईल, भांडवलाचा भाग गुंतवणुकीत होईल. परंतु सर्वच ठिकाणची गुंतवणूक मर्यादा ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते. टप्प्याटप्प्याने जसे भारतात आपण पाहतो की 10% महागाईचा दर किंवा इन्फ्लेशन रेशो इज 3% इन्क्रीज इच अँड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी महागाई ही 10% वाढू शकते किंवा वाढणं अपेक्षित आहे. परंतु तसं न होता डायरेक्ट जर 20% झाली, 30% झाली तर तेवढ्या प्रमाणात उत्पन्न जसं वाढत जाईल तशा पद्धतीने सर्व क्षेत्रातला खर्च जसा वाढत जाईल तसं उत्पन्नाची इन्क्रीज होणार नाही. परंतु महागाई जास्त वेगाने वाढते आणि उत्पन्न मात्र कमी वेगाने वाढत असेल तर अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी अनेक वेळेला समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे विश्वासार्हता बसेल अशा पद्धतीचा जो काही बचतीच्या अनुषंगाने असणारा दर आपण म्हणूया, SLR, CRR, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेट या कन्सेप्टच्या बँकिंगच्या अनुषंगाने आहेत तर त्या सेविंगच्या बाबतीत किंवा समाजाच्या बाबतीत उपयोगी पडू शकतात. त्यात एका ठिकाणी बदल झाला तर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी देखील बदल होतो किंवा आर्थिक व्यवस्थेवर तसे परिणाम झालेले दिसून येतात. नवीन काही कल्पना ज्या पद्धतीने मोकळेपणाने मांडले जातात तसं त्याचे कठोर परिश्रम असतात आणि परिश्रमाबरोबरच बचतीच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागतो. विश्वासार्हता किंवा विश्वास टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यात काही निश्चित बदल हे त्या अनुषंगाने केले जातात. परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विकासाचा किंवा विश्वासाचा टप्पा हा देखील फार महत्त्वाचा असतो. आणि यामध्येच जो भाग पथ अवलंबित्व म्हटलं आहे किंवा अर्थशास्त्रातील एक मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार करताना आधीच्या भागात वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला होता आणि हा विकासाचा जो टप्पा आहे तो समान विकास दरामध्ये एकत्र येतो किंवा समान पातळीवरती अर्थव्यवस्था ही सर्व देशाची म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की वेगवेगळे कर लावलेले असतात आणि या कराच्या मार्फत टॅक्स आपण त्याला म्हणू शकतो. CGST किंवा SGST टॅक्स असतात. म्हणजे GSTच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो हे GSTचा परिणाम कशा पद्धतीने होतो तर एका बाजूने आपण म्हणूया की सरकारच्या दृष्टीने विचार केला तर सरकारला हे उत्पन्न मिळवून देणार असतं. SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि सेंट्रल CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने वस्तू आणि सेवावरचे कर आहे. काही वस्तूंच्या बाबतीत ही सेंट्रल कडून पॉलिसी राबवली जाते तर काही बाबतीत ही स्टेट कडून पॉलिसी राबवली जाते. परंतु घेतले जाणारे हे टॅक्स हे दोन्ही प्रकारचे देखील असू शकतात आणि त्याचा फायदा राज्य आणि केंद्र सरकारच्या दृष्टीने त्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विचार केला जातो. परंतु विकास करताना सरकार किंवा आता कोविडच्या काळात आपण पाहिलं की वेगवेगळ्या लशी ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्यानंतर सरकारच्या मार्फत कमी किमतीला मग त्या आरोग्य यंत्रणेच्या मार्फत असतील त्या कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, त्याला कशी सबसिडीज देता येईल याचा विचार त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेनं केला आणि त्यामुळेच कोविडमध्ये आपल्याला पाहिलं की आपल्याला वेगवेगळ्या लसी ज्या आहेत त्या अल्प दरामध्ये मिळाल्या, किंबहुना आपण म्हणूया की स्वस्त मिळाल्या, मोफत मिळाल्या काही भागामध्ये. कारण पैसे देऊन खरेदी करण्याची क्षमता देखील काही झोपडपट्टीच्या भागात असतील, काही ग्रामीण भागात मागासलेल्या विभागामध्ये असतील तर आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने मागासलेल्या असणाऱ्या भागामध्ये हे मोफत देण्याचा देखील प्रयत्न सरकारच्या मार्फत झाला. त्याचबरोबर पथदर्शित अवलंबित्वात समान विकास दर गाठण्याच्या दृष्टीनं स्वस्त धान्य दुकानामार्फत गहू, ज्वारी, तांदूळ किंवा गहू आणि तांदूळ हे स्वस्त किमतीने किंवा अल्प दरामध्ये शासनाने उपलब्ध करून दिलं आणि त्याचा जवळपास एखाद्या कुटुंबाला 35 किलो धान्य हे उपलब्ध करून देण्याचा सरकारने विचार केला. प्रति महिना 35 किलो जर धान्य सरकारच्या मार्फत मिळालं तर इतर काही धान्य किंवा इतर काही उत्पादनाच्या अनुषंगाने
त्याच्यात ॲडिशन केली जाईल आणि नंतर त्याचा फायदा हा जनतेसाठी झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आत्ताही आपण पाहतो की गॅसवरच्या सबसिडीचं अनुदान जे आहे ती देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत. ही अनुदानं किंवा समान पद्धतीनं विचार करताना मग जी-एस-टी असेल, एस-जी-एस-टी असेल किंवा इतर काही टॅक्स असतील, त्या डायरेक्ट टॅक्स असतील, इनडायरेक्ट टॅक्स असतील, तर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर याच्या मार्फत हे उत्पन्न काढून घेण्याचं काम सरकारच्या मार्फत केलं जातं आणि काढलेलं उत्पन्न हे समान पातळीवरती वितरित करण्याचं काम म्हणजे गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकारच्या यंत्रणेमार्फत केलेलं आपण पाहत असतो किंवा आपल्याला दिसून येतं तशा पद्धतीचं. आता ही जर यंत्रणा सक्षम पद्धतीची नसेल तर काही अर्थशास्त्रज्ञांनी याच्याबद्दल किंवा या उपलब्ध सुविधांबद्दल निकृष्ट परिणाम किंवा त्याची सूचना मांडणी जी आहे ती कदाचित ऐतिहासिक घटकामुळे लॉक इन झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीनं आढावा घेतला गेला. शिक्षण जर अपुरं असेल, कमी असेल तर त्याचे फायदे होत नाहीत किंवा होताना काही अडथळे दिसून येतात. कदाचित ऐतिहासिक घटनामुळे लॉक इन जे झालेले प्रोजेक्ट होते त्याच्या शिक्षणाची रचना जी आहे त्याच्यात बदल झालेला आहे. अर्थशास्त्रज्ञांनी काही निकृष्ट बाबीवरती म्हणजे निकृष्ट वस्तू जर असतील तर कदाचित त्याची उलट स्थिती असते. म्हणजे ज्यावेळेला देशाची किंवा अर्थव्यवस्थेत गरिबीची स्थिती दिसते त्यावेळेला निकृष्ट वस्तूची मागणी ही कमी व्हायला पाहिजे परंतु तिथं वाढलेली दिसते. कारण हलक्या दर्जाची वस्तू गुणवत्ता पूर्ण नसली तरी लोक मागणी करतात. कारण अर्थव्यवस्थेत काही उत्पन्नाचे गट हे काही उत्पादन मिळवणाऱ्याचे गट हे कमी प्रमाणात किंवा असे काही गट असतात की जे कमी उत्पन्न त्यांना मिळतं. मग त्यांना निकृष्ट वस्तूची मागणी जी आहे ती जास्त प्रमाणात असते. म्हणजे झोपडपट्ट्यांमधली जे काही वस्तूंची मागणी आहे ती ठराविक वस्तूंची मागणी ही अर्थव्यवस्थेशी संबंधित ते विचार न करता ते विचार त्यांच्या मागणीचा करतात किंवा हलक्या दर्जाच्या वस्तू असतात, गुणवत्तापूर्ण वस्तू नसतात, त्याची मागणी ती पुष्कळ वस्तू आपण ज्याला म्हणूया, प्लास्टिकच्या वस्तू ज्याला म्हणूया, जाड प्रकारचं प्लास्टिक, तर त्याची मागणी ही सतत वाढत्या स्वरूपाची दिसते. मग इन्फ्लेशन रेशो कसाही असो, कमी झालेला असो किंवा महागाईचा दर उंचावलेला असो किंवा घटलेला असो, पण अर्थव्यवस्थेतली ही जी मागणी आहे ती वेगळ्या पद्धतीने ही बदललेली आपल्याला दिसून येतो किंवा त्याची घटना जी आहे ती त्या अनुषंगाने विचारात घेतलेली असते. निश्चितपणे या बाबतीत काही ऐतिहासिक घटनामुळे पूर्वी काय घडलेलं आहे त्याचा विचार केलेला आहे. परिणाम त्याचा दिसून येतो किंवा त्याच्या बाबतीत अनेक बदल हे जाणवत असतात. जास्तीत जास्त करून तर्कशुद्धता किंवा कृती करताना क्रिया निवडणे आणि निर्णय घेणे काही वस्तुनिष्ठ कार्य जे आहेत ते असे समतोल इष्टतम आहे आणि मायक्रो फायनान्सच्या अनुषंगाने मायक्रो कोर्स जे आहेत ते समतोल पातळीवरती सहसा आर्थिक एजंट्सचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि त्या बाबतीनं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात काही वाहक मांडणी जी आहे ती झालेली दिसते. तर्कशुद्ध कृती करताना क्रिया निवडणे आणि निर्णय घेणे ही काही वस्तुनिष्ठ कार्य असे समजले जाते किंवा इष्टतम असू शकते. इष्टतम बाबतीत इष्टतम म्हणजे एकत्रितच्या अनुषंगाने सर्वसमावेशकतेच्या अनुषंगाने विचार करताना मायक्रो फायनान्स कशा पद्धतीने प्रोव्हाइड करते येऊ शकतो, तो किती प्रमाणात करता येऊ शकतो याच्यावरती काही भर दिलेला आपल्याला दिसून येतो. वाढीचे खरे निर्धारक ओळखायचे जर असतील किंवा त्या अनुषंगाने जर विचार केला तर युनिटची काही सुरुवात करताना ग्रोथ अकाउंटिंग वर चर्चा करून झाली. खरं तर या खंडित बाबतीत अनुमती देत असताना काही बाबतीत ह्या वैयक्तिक घटकामुळे होणाऱ्या प्रमाणात किती बदल होऊ शकतो, प्रमाणात वाढीचा जर वाढ ही जर श्रम आणि भांडवलाच्या सारख्या प्रमाणात होत असेल तर त्याची उत्पादन क्षमता ही चांगल्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे लेबर अँड कॅपिटल इज इक्वली प्रोव्हाइडेड जर असेल तर इन्कम जनरेट होताना मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढायला संधी मिळते किंवा मोठ्या प्रमाणावर हे उत्पादन वाढलेलं असतं. उत्पादन वाढ हे अधिक करताना किंवा त्याचं स्वरूप हे जर पाहिलं तर एक तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने याच्यात ग्रोथ होत जर असेल तर उत्पादकताही चांगली असू शकते. तंत्रज्ञानाबरोबरच एककाने मूर्त आणि विघटित म्हणजेच काय ते स्पष्ट केलेलं आहे आणि त्या तंत्रयंत्राच्या बाबतीतच अर्थव्यवस्था अशा पद्धतीनं बदलू शकते. त्यातले असणारे बदल बारकावे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या तांत्रिक प्रगतीत एकूण घटकांच्या कल्पनेवर चर्चा केलेली आहे.
किंवा त्याची उत्पादकता मांडलेली आहे. उत्पादकतेत कार्यक्षमतेवर देखील फोकस केलेला आहे. कार्यक्षमतेशी कशी संबंधित आहे आणि त्याची कार्यक्षमता म्हणजे एकूण अंतर्गत बदल ज्यावेळेस घडून येतील 7.6 युनिटमध्ये आपण जे पाहिलं एंडोजेनियस ग्रोथ म्हणजे होती ती अंतर्जात वाढ किंवा एखाद्यातली क्षमता डेव्हलप करणं आणि ती जर वृद्धिगत झाली तर त्याचा फायदा हा अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने घडून येतो किंवा झालेला आपल्याला बघायला मिळतं. तंत्रज्ञान एककाने मूर्त आणि विघटित म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. तांत्रिक प्रगती एकूण घटकाच्या कल्पनेवर चर्चा करत गेली. उत्पादकता आणि उत्पादकता कार्यक्षमतेशी त्याचा संबंध आहे याचा देखील विचार केला गेला. एककाने मूर्त आणि विघटित मूर्त म्हणजे डोळ्याला दिसणाऱ्या आणि विघटित स्वरूपात म्हणजे त्याचं वेगळीकरण करता येऊ शकतात अशा एककांचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. या वैयक्तिक घटकामुळे होणाऱ्या प्रमाणात जी काही वाढ असते ती श्रम आणि भांडवलाच्या अनुषंगाने सुद्धा चांगल्या पद्धतीने बदललेली दिसते. उत्पादकता आणि उत्पादक क्षमतेशी संबंधित असणारे जे काही घटक आपण म्हणतोय त्यात देखील चांगल्या पद्धतीने जर बदल झाला तर अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळू शकते. वैयक्तिक घटकात जे वाढीचे दर आहेत निर्धारकता आहे त्या युनिटच्या अनुषंगाने आपण जी चर्चा करतो त्यात कसा बदल होऊ शकतो किंवा किती बदल होऊ शकतो तो जसा या वृद्धी आणि विकासात मांडणी केलेली आहे त्याच धर्तीवर इतर काही पॉईंटची देखील मांडणी आपल्याला इतर काही वृद्धी आणि विकासात पाहता येऊ शकते. परंतु या 7 पॉईंटमध्ये वेगवेगळ्या जो उल्लेख या बुकलेटच्या अनुषंगाने केला होता ब्लॉक 2 मध्ये या ब्लॉक 2 मध्ये सविस्तर मांडणी आपल्याला वृद्धीच्या अनुषंगाने वेगवेगळे मग सोलो मॉडेल असेल, हेरोडबल मॉडेल असेल, रोमर मॉडेल असेल किंवा या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडणी त्याच्यात केली. नवीन वैश्याच्या अनुषंगाने मध्ये ज्या कन्सेप्ट मांडलेल्या आहेत शुम्पिटरने मांडलेल्या कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्टमध्ये कसा बदल होऊ शकतो किंवा किती बदल होऊ शकतो तो विचारात घेतलेला आहे. एकाकाने किंवा त्या मूर्त आणि अमूर्त स्वरूपाच्या वस्तूला देखील चांगलं स्थान किंवा जास्तीचं स्थान दिलेलं असतील दिसतं. उत्पादन क्षमता जेवढी वाढवता येईल तेवढी प्रत्येक राज्य असो देश असो प्रयत्न करतो आणि ही उत्पादन क्षमता जर तेवढी जास्त डेव्हलप झाली तर त्याचा अर्थव्यवस्थेला निश्चित फायदा होत असताना आपल्याला दिसून येतो. तांत्रिक प्रगती एकक म्हणून विचारात घेतली जाते किंवा यंत्रतंत्र तशा पद्धतीने सक्षम होऊ शकतं का त्याच्यावरती भर प्रत्येक अर्थव्यवस्था ही देत असते. आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या या 7ही पॉईंटमध्ये वेगवेगळे थेरीज किंवा सिद्धांतच मांडलेले आहेत. त्यामुळे या सविस्तर बाबीवरती आपल्याला रिडिंग असणं अपेक्षित आहे. वाचन जेवढं असेल तेवढं तो सिद्धांत जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजेल त्याची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर व्हायला निश्चितपणे मदत होईल असं मला वाटतं. आणि या वृद्धी आणि विकासाच्या या ब्लॉकच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे पॉईंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने सखोल बाबी यात अंतर्भूत केलेल्याच आहेत. या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.